विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। मुलांनो, व्यासोच्चिष्टम जगत सर्वम याचा अर्थ व्यासांनी स्पर्श केलेला नाही, त्यांनी शिवलेला नाही असा कोणताही भावना, अशी कोणतीही भावना या जगामध्ये नाही। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की व्यास मुनींनी, महर्षी व्यासांनी महाभारत हे महाकाव्य लिहिलं। आपण सगळेजण हे महाकाव्य अगदी लहानपणापासून वाचत आलेलो आहोत। लहानपणी छोटी छोटी पुस्तकं महाभारताची आपण वाचतो, त्यानंतर त्याचीच महाभारताचीच अनेक मोठी पुस्तकं, त्याच्या सर्व कथा आपल्या वाचनात येतात। अगदी लहानपणापासून वाचत आलेलं हे जे महाभारताचं पुस्तक आहे, हे जे महाभारताचं कथानक आहे, ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जेव्हा जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा तेव्हा आपल्याला तो एक नवीन विचार देऊन जातो, एक नवीन अर्थ त्याच्यातून आपल्याला उमजत जातो। आज आपण जो पाठ बघणार आहोत ते महाभारताचंच एक छोटं कथानक आहे। आपला 9वा जो पाठ आहे तो आहे प्रतिज्ञापूर्ती। अनेक कथानक महाभारतामध्ये आहेत, अनेक भावना, अनेक विविध प्रकारच्या भावना यात सामावलेल्या आहेत। आपलं हे जे कथानक आहे ते खरं तर तुम्हाला माहिती आहे। आज आपण फक्त त्याची उजळणी या पाठाद्वारे करणार आहोत। महाभारतामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा येतात। कौरव, पांडव, कृष्ण अशा अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखांचा अभ्यास आपण यातून करतो। आपलं हे जे कथानक आहे त्या कथानकामध्ये महाभारतातील तुंबळ युद्ध, जे अखेरचं युद्ध कौरव आणि पांडवांमध्ये खेळलं गेलं, ते युद्ध सुरू आहे। या युद्धामध्ये दोन्हीकडची माणसं मारली जात आहेत। दिवसेंदिवस हे युद्ध अधिकाधिक तुंबळ होत चाललेलं आहे, घनघोर होत चाललेलं आहे। कौरव पांडवांकडच्या महत्त्वाच्या व्यक्ती पाडण्याचा प्रयत्न करतायत, तर पांडव कौरवांकडच्या महत्त्वाच्या व्यक्ती पाडण्याचा प्रयत्न करतायत। अशातच कौरवांनी चक्रव्यूह रचलेला आहे आणि या चक्रव्यूह भेदण्याची कला फक्त अर्जुनासच माहित आहे। अर्जुन युद्ध खेळत दूरवर निघून गेलेला आहे आणि इथे चक्रव्यूह भेदणं हे फक्त अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू यालाच माहित आहे। त्याला माहित तर आहे की आतमध्ये शिरायचं कसं आहे, पण बाहेर कसं पडायचं हे मात्र त्याला माहित नाही। पण तरी सुद्धा मोठ्या धीराने तो या चक्रव्यूहाचा भेद करतो आणि आतमध्ये शिरतो। सगळे कौरव त्यांना एकत्र येऊन ठार मारण्याचा प्रयत्न करतात आणि ते त्यात यशस्वी सुद्धा होतात। अभिमन्यूवर शेवटचा घाला जयद्रथ घालतो। अतिशय अमानुषपणे अभिमन्यूला या युद्धामध्ये ठार केलं जातं। अर्जुन जेव्हा युद्ध करून परत फिरतो तेव्हा त्याला याची कल्पना दिली जाते, जयद्रथाने शेवटचा घाला आपल्या पुत्रावर घातलाय। हे ऐकून अर्जुनाला शोकावेग आवरत नाही, तो दुःखाने रडायला लागतो। परंतु यातून थोडंसं सावरल्यावर रागाने बेभान झालेला अर्जुन, आज सूर्यास्तापर्यंत या जयद्रथाला मी ठार करेन, नाहीतर मी स्वतः अग्निप्रवेश करून मृत्यू कवटाळेन अशी प्रतिज्ञा करतो। ही त्याची प्रतिज्ञा ऐकून जयद्रथाला वाचवण्यासाठी कौरवांचे प्रयत्न चालू होतात आणि पांडवांकडून जयद्रथाला अर्जुनाच्या समोर आणण्यासाठी खटाटोप केला जातो। सरते शेवटी श्रीकृष्ण आपल्या सामर्थ्याने सूर्यबिंब झाकून टाकून जयद्रथाला अर्जुनाच्या समोर येण्यास भाग पाडतात आणि त्यावेळेला अर्जुन श्रीकृष्णाच्या मदतीने जयद्रथाचा वध करतो। हे जे संपूर्ण कथानक आहे ते या पाठामध्ये अतिशय रंजक पद्धतीने वर्णन केलेलं आहे। मित्रांनो, हे असे पाठ आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला त्यातील मजा सुद्धा अनुभवता येते, तो अनुभव आपल्या समोर चितारला सुद्धा जातो। यानंतर आपण ज्याचा अभ्यास करणार आहोत ते आहे काव्यशास्त्र विनोद। हा आपल्या पाठ्यपुस्तकातील 10वा पाठ आहे। यात एकूण 5 सुभाषित आहेत आणि ही 5ही सुभाषित तुम्हाला पाठांतरासाठी आहेत। मित्रांनो, काव्यशास्त्र विनोद याचं जेव्हा आपण भाषांतर लिहिणार आहोत तेव्हा जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण सुद्धा लिहायचं आहे। पण लक्षात ठेवा, स्पष्टीकरण म्हणजे
पुन्हा भाषांतर लिहिणं असं नाही. स्पष्टीकरण म्हणजे त्यातली वैशिष्ट्य, त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी आल्या आहेत का, काही नाविन्यपूर्णता आहे का, ते आपल्याला स्पष्टीकरणामध्ये लिहायचं आहे. आपल्या काव्यशास्त्र विनोदातील पहिलं सुभाषित आहे, राजन् त्वत् कीर्ती चंद्रेण तिथयः पौर्णिमाः कृताः मद्गेहात् न बहिर्याति तिथिरेकादशी भयात. राजा, त्वत् कीर्ती चंद्रेण, तुझ्या कीर्तिरूपी चंद्राने सगळ्या तिथी पौर्णिमा केलेल्या आहेत. परंतु मद्गेहात, माझ्या घरातून मात्र न बहिर्याती, बाहेरच जात नाहीये. तिथी एकादशी, एकादशी तिथी ही भीतीमुळे माझ्या घरातून बाहेरच जात नाहीये. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की एकादशीचा उपवास केला जातो. आता या कवीच्या घरातून एकादशी बाहेरच जात नाहीये म्हणजे त्याच्या नशिबात, त्याच्या प्रत्येक दिवसामध्ये उपवास हा ठरलेलाच आहे. तो रोजचा उपवास करतोय. या सुभाषिताद्वारे कवीने राजाची कीर्ती, त्याची प्रसिद्धी तर वर्णन केलेलीच आहे, पण त्याचबरोबर तो आपलं दारिद्र्य सुद्धा त्याच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. या नंतरचं सुभाषित आहे, सर्वज्ञ इति लोकोयम भवंतम भाषते मृषा पदमेकम न जानीते वक्तुम नास्ति इति याचके. सर्वज्ञ इति लोकः अयम, हे राजा, तुला लोक सर्वज्ञ म्हणतात, पण मृषा, खोट आहे हे, असं म्हणणं खोट आहे. का? पदमेकम न जानीते, कारण एक पद तू जाणतच नाहीयेस. नास्ति इति याचके, वक्तुम, न, नाही म्हणणे, याचकाला कोणतीही गोष्ट नाही हे म्हणणे तू जाणत नाहीस, आणि म्हणून तुला जे सर्वज्ञ, सर्व काही जाणणारा असं म्हटलं जातं ते खोटं आहे. आपलं पुढचं सुभाषित सांगतं, तस्य श्री भोजराजस्य द्वयमेवं सुदुर्लभम शत्रुणा शृंखलैर्लोहम ताम्रम शासनपत्रकैः. श्री भोजराजस्य, त्या भोजराजाच्या राज्यामध्ये दोन गोष्टी या अत्यंत दुर्मिळ आहेत. कोणत्या दोन गोष्टी? शत्रुणा शृंखलैर्लोहम, शत्रूंसाठी वापरल्या जाणाऱ्या, शत्रूंना बंधनात टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साखळ्या ज्या लोखंडाच्या असतात, त्यामुळे लोखंड, आणि ताम्रम शासनपत्रकैः, शासकीय पत्रकांमुळे तांबे, या दोन गोष्टी दुर्मिळ आहेत. यातून राजा, हा जो राजा आहे तो अत्यंत शूर आहे, पण त्याचबरोबर तो उदार आहे. बक्षीसपत्र केल्यामुळे त्याच्या राज्यातलं तांब संपत आहे, आणि शत्रूला बंधनात टाकल्यामुळे त्याच्या राज्यातलं लोखंड संपत आहे, हे यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं सुभाषित, ज्येष्ठत्वम जन्मना नैव गुणैः ज्येष्ठत्वम उच्यते गुणात गुरुत्व मायाती दुग्धम दधिघृतम क्रमात. अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलंय बघा. ज्येष्ठत्वम जन्मना नैव, ज्येष्ठत्व, श्रेष्ठपणा हा जन्मामुळे कधीच प्राप्त होत नाही. जन्मतः कोणीही ज्येष्ठ, श्रेष्ठ असतच नाही. गुणैः ज्येष्ठत्वम उच्यते, तर ज्येष्ठत्व, श्रेष्ठत्व कशामुळे प्राप्त होतं? गुणांमुळे प्राप्त होतं. गुणात गुरुत्व मायाती, गुणांमुळेच गुरुत्व, मोठेपणा मिळतो, किंमत वाढते. जशी दुग्ध, दधी, घृतम क्रमात. दूध आपल्याला माहित आहे, दूध, दही आणि घृत, घृत म्हणजे तूप. दुधाची किंमत, दह्याची किंमत आणि तुपाची किंमत, उत्पत्तीनुसार दूध प्रथम, त्यानंतर दही आणि त्यानंतर तूप येतं, पण किमतीप्रमाणे आधी तूप, मग दही आणि मग दूध येतं. यातून कवीला असं सांगायचंय की जन्म कोणाच्याही पोटी तुमचा झालेला असेल, पण तुमच्या अंगीच्या गुणांनी किंवा तुम्ही विकसित केलेल्या गुणांमुळेच या समाजातलं तुमचं स्थान, तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध होणार आहे. पुढचं सुभाषित, सरस्वती स्थिता कंठे लक्ष्मी कर सरोरुहे कीर्ती किम कुपिता राजन येन देशांतरम गता. हे राजा, सरस्वती स्थिता कंठे, तुझ्या कंठामध्ये, तुझ्या गळ्यामध्ये सरस्वतीचा निवास आहे. लक्ष्मी कर सरोरुहे, आणि तुझ्या कररूपी कमळांमध्ये लक्ष्मी वास करते, लक्ष्मी राहते. कीर्ती किम कुपिता राजन, परंतु या सगळ्यामुळे कीर्ती मात्र तुझ्यावर कुपित झालेली आहे, रागावलेली आहे. ये न देशांतरम गता, की ज्यामुळे ती देशोदेशी गेलेली आहे निघून. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की राजाकडे बुद्धिमत्ता आहे, संपत्ती आहे, आणि खरं तर तो कीर्ती पावलेला आहे,
प्रसिद्धी पावलेला आहे, पण अशा वेगळ्या पद्धतीने या सुभाषितातून सांगितलेलं आहे की त्याची मजा येते. मित्रांनो, आपण या काव्यशास्त्र विनोदाचा आता अभ्यास केलेला आहे. याच्या पुढचा आपला पाठ आहे व्याकरणकर्ता पाणिनी. हा आपल्या पाठ्यपुस्तकातील 11वा पाठ आहे. आपण 8व्या इयत्तेपासून संस्कृत या विषयाचा अभ्यास करतो आहोत आणि या नात्या कोणत्या ना कोणत्या काळामुळे पाणिनी हे नाव आपल्या कानावरून नक्कीच गेलेलं आहे. पाणिनी हा संस्कृत मधील एक व्याकरणकार आहे. संस्कृत भाषेचं व्याकरण सूत्रबद्ध करणारा हा व्याकरणकार आहे आणि संस्कृत भाषेच्या अभ्यासकांमध्ये त्याला एक मानाचं स्थान आहे. पाणिनीची माहिती तशी आपल्याला मिळत नाही, कारण त्याचा काळ निश्चित नाहीये. त्याचा देश, काळ, माता, पिता याविषयीची निश्चित माहिती आपल्या हातात नाही, पण त्याच्याविषयीच्या अनेक आख्यायिका प्रस्तुत झालेल्या आहेत. त्यावरून थोडीफार माहिती आपल्याला मिळवता येते, जी माहिती या पाठाद्वारे दिलेली आहे. अष्टाध्यायी नावाचा प्रसिद्ध व्याकरण ग्रंथ लिहिणारा हा पाणिनी याची ओळख या पाठाद्वारे आपल्याला करून दिलेली आहे. मित्रांनो, या 3 पाठांचा अभ्यास आपण केलेला आहे. पुढील पाठांचा अभ्यास पुढील भागांमध्ये करूया.